नमस्कार. पायथॉन प्रोग्रामिंग इन मराठीच्या आपल्या आजच्या ट्युटोरियलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण याला ट्युटोरियल म्हणतोय कारण हे आपलं नेहमीचं सेशन नाहीये, तर हे एक रेकॉर्डेड ट्युटोरियल असेल आणि आपण जे काही शिकलो आपल्या गेल्या आपल्या सेशनमध्ये ते आपण सगळं प्रॅक्टिकली करून बघणार आहे. ओके. सो आपण गेल्या आठवड्यामध्ये काही या गोष्टी आपण शिकलो. त्याच्यामध्ये आपण फंक्शन म्हणजे काय हे बघितलं. पायथॉनचे जे काही कीवर्ड्स आहेत ते सुद्धा आपण बघितले. पायथॉनच्या कमेंट्स बघितल्या आणि व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते डिक्लेअर करण्याचे नियम काय असतात ते आपण बघितले. डेटा टाइप्स बघितले आणि जे काही लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते सुद्धा आपण बघितले आणि शेवटी आपण इंट्रोड्यूस केलं एक नवीन फंक्शनला की जे पायथॉनमध्ये इनबिल्ट आहे आणि ते आहे इनपुट फंक्शन. सो आता आपण या ट्युटोरियलमध्ये आपण थेट आपल्या सबलाईम टेक्स्टमध्ये जाऊया जिथं आपण कोड आपला लिहितो नॉर्मली आज सेशनमध्ये आणि आपण एक प्रोग्राम बिल्ड करण्याचा प्रयत्न करूया. काय तो प्रोग्राम बिल्ड करता येईल तेही आपण थोडं पाहूया. ओके. तर आता मी माझं इथं सबलाईम टेक्स्ट उघडलेलं आहे आणि मी पहिल्यांदा ही फाईल माझी जी आहे आता सध्या अनटायटल्ड आहे माझी न्यू फाईल. सो इथं मी माझी फाईल सेव्ह करतो आणि याला मी आता नाव देतोय माझा ट्युटोरियल .py. तुम्हाला कदाचित माझी सेव्हिंगची विंडो दिसत नसेल. येस. सो आता ही माझ्या फोल्डरमध्ये tutorial.py नावाची जी फाईल आहे ती मी सेव्ह केलेली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण आपला कोड जो आहे तो बिल्ड करायला सुरुवात करूया. कोड बिल्ड करण्याच्या अगोदर मी तुम्हाला इथं दाखवतो. पहिल्यांदा मी हॅश हे फंक्शन वापरलेलं आहे. हॅश वापरून मी माझा इथं प्रॉब्लेम लिहिलेला आहे. प्रॉब्लेम काय आहे की मला आय विल गेट नंबर ॲज इनपुट and I need to calculate its square and output or the print output on screen. ओके. सो ही थोडी मोठी लंबी चौडी अशी माझी लाईन आहे पण याच्यामध्ये मी हा कोड लिहिलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी हॅश या फंक्शननं याची सुरुवात केलेली आहे. यस. आता मी माझा कोड लिहायला सुरुवात करतो. आपण बघितलेलं होतं की आपण व्हेरिएबल्स जे आहेत ती डिक्लेअर करण्यासाठी आपण काही नाव वापरू शकतो. सो मी पहिलं इनपुट जे माझं आहे ते मी नंबर्स घेणार आहे म्हणून मी डिक्लेअर करेन नंबर इज इक्वल टू आणि मी आता कोणती एक व्हॅल्यू याला सेट करत नाहीये. मला काय हवंय की माझा जो युजर आहे कम्प्युटरचा त्यानं मला नंबर द्यावा आणि तो मी माझ्या या नंबर या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणून सेव्ह करावा. सो मी नंबर याची व्हॅल्यू केली इनपुट. इथं सिंटॅक्स हायलाइटिंग हे आपलं सबलाईम टेक्स्ट करतंय त्यामुळं इनपुट हा कीवर्ड आहे तो लक्षात आल्यानंतर त्याने लगेच त्याला विशिष्ट पद्धतीने हायलाइट केलंय. इनपुट आणि मी म्हणतोय गिव्ह मी अ नंबर. त्याच्यानंतर मी एक स्पेस ठेवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जो आपण इनपुट घेणार आहे त्यानंतर एक ब्लिंक करणारी लाईन आपल्याला दिसेल. इंटर दिलं. मला हा मिळालेला जो नंबर आहे त्याचा मला काय कॅल्क्युलेट करायचे स्क्वेअर. सो मी म्हणेन स्क्वेअर हे नावाचं एक मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं. हे व्हेरिएबल मी डिक्लेअर करताना त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तर नंबर आणि पायथॉन मध्ये आपण गेल्या सेशन मध्ये बघितलं की स्क्वेअर करायचं असेल तर रेज टू हा आपण वापरतो घातांक करण्यात की याची कोणत्या कितवा घातांक आपल्याला हवाय आणि आपल्याला वर्ग म्हणजे दुसरा घातांक हवाय. सो मी आता एक नवीन व्हेरिएबल तयार केलं की स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू काय असेल तर नंबरचा वर्ग करून मला दे
आणि माझी शेवटची स्टेप आहे, मी नंबर घेतला इनपुट आणि मी त्याचा कॅल्क्युलेट केला स्क्वेअर, तेही मी केलं. आणि त्यानंतर आता शेवटची स्टेप आहे, मला आउटपुट ते मला स्क्रीनवर दाखवायचं आहे. तर मी केलं प्रिंट स्क्वेअर. त्यामुळं काय होईल की माझी जी शेवटची स्टेप आहे आउटपुट ते मला जसं हा मी एक छोटासा कोड आत्ता इथं लिहिलेला आहे. हा मी हॅश या सुरुवातीला लिहिल्यामुळं काय होतं हे बघण्यासाठी आपण पहिल्यांदा ही हॅश काढून टाकू. ओके, सो आता हा मी कोड सेव्ह करतो, कंट्रोल एस वापरतोय मी, किंवा तुम्ही इथं फाईलमध्ये जाऊन सेव्ह करू शकता. आणि आता मी हा कोड माझ्या कमांड लाईन मधून टर्मिनल मधून रन करणार आहे. ओके, सो त्यासाठी मी आधी माझं टर्मिनल ओपन करतो. येस, सो आता मी तुम्ही जसं नेहमीप्रमाणे वापरता, आपल्याला माहिती आहे की फोल्डरमध्ये जाऊन मी शिफ्ट प्रेस केलं आणि त्या फोल्डरमुळं जे इथं वीक 2 तुम्हाला दिसतंय ते हा वीक 2 फोल्डरचा जो कोड आहे हा सगळा माझा त्यामुळे मी थोडं मोठं करतो याला. आणि मला बघायचं की याच्यामध्ये काय फाईल्स आहेत, त्यासाठी मी dir नावाची कमांड आहे. dir इज शॉर्ट फॉर्म फॉर डिरेक्टरी. की त्याच्यामध्ये काय काय आहे या डिरेक्टरीमध्ये ते मला बघायचंय वीक 2 मध्ये. आणि मी एंटर केलं. इथं माझं फर्स्ट डॉट पाय ही मी एक पूर्वी आपण तयार केलेली होती आणि आता आपण होतं ट्युटोरियल डॉट पाय. सो ट्युटोरियल डॉट पाय नावाची फाईल आपण आता तयार केलेली आहे आणि आपण ही पायथॉन मधून फाईल रन करणार आहे. सो पायथॉन स्पेस ट्युटोरियल डॉट पाय. तुम्हाला हे दिसत नाही पण इथं मी टाईप केलेलं आहे ट्युटोरियल डॉट पाय. तुम्ही हे रन करून बघू शकता. आणि मी नंतर इंटर प्लेस करतोय. इंटर प्लेस केल्या केल्या की याच्यामध्ये आपल्याला कमांडचा सॉरी मी पायथॉनचं स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं होतं. पायथॉन असं झालेलं होतं. THON. येस, आता पायथॉन करेक्ट लिहून ही कमांड रन करतोय आणि तुमच्या लक्षात येईल की पायथॉन रन होत आहे पण याच्यामध्ये एरर येतोय आणि एरर सांगते मला सिंटॅक्स एरर. इट्स इनव्हॅलिड सिंटॅक्स. इनव्हॅलिड सिंटॅक्स कुठं आहे तर हे मला बार करून दाखवत आहे. आय विल, हे जी लाईन आहे हे इंग्लिश पायथॉनला कळत नाही आणि त्यामुळे हा एरर येतोय. मी आता पुन्हा सबलाईमच्या टेक्स्टला जातो. सबलाईमच्या मी टेक्स्टला पुन्हा गेलेलो आहे आणि मी आता हा चेंज करतो. याच्या पुढं मी हॅश हे देतो. त्यामुळे हा जो एरर आहे या आय मुळे येणार आहे हा जाईल निघून, कारण पायथॉन हा जो हॅश नंतरची पूर्ण लाईन आहे ती इग्नोर करेल. ती माझ्यासाठी नाहीये, ती माणसांसाठी आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये एक एरर येणार आहे आपल्या कोडमध्ये. तो एरर कुठला आहे तर तुम्ही कदाचित गेस केला असेल आतापर्यंत जर तुम्ही सेशन व्यवस्थित बघितलं असेल. नसेल तरी पण आपण रन करूया आणि बघूया की काय तो एरर येतोय. सो मी पहिल्यांदा ही फाईल सेव्ह करतो कंट्रोल एस करून आणि नंतर मी पुन्हा माझ्या टर्मिनलला माघारी जातोय. Yes. आणि इथं खालच्या बाजूला माझं पुन्हा जी कमांड होती पायथॉन आणि यानंतर मी पुढे ट्युटोरियल डॉट पाय माझ्या फाईलचं नाव लिहिलेलं आहे आणि मी पुन्हा रन करतो ही कमांड. आणि आता हे विचारते मला गिव्ह मी अ नंबर. तुम्ही याला इथं खाली दिसतंय माझ्या अगदी गेला गिव्ह मी अ नंबर. मी त्यानंतर तुम्ही बघत असाल की एक्सक्लेमेशन मार्क नंतर एक स्पेस येतोय आणि तो कुठून आलाय तर आपण जेव्हा कोड लिहिला, मी तुम्हाला 2 मिनिटं कोड सुद्धा दाखवतो की जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होईल. जेव्हा तुम्ही हा कोड बघताय त्यावेळी एक्सक्लेमेशन मार्क नंतर इथे एक तुम्हाला स्पेस दिसतोय. हा जो स्पेस आहे हा स्पेस या कोडमध्ये तो आपल्या जे आपला कोड आहे त्या कोडमध्ये नंबर नंतर दिसतोय आणि त्यानंतर माझा कर्सर हा ब्लिंक होतोय. मी गिव्ह अ नंबर मध्ये नंबर दिला 2 आणि आता मी इंटर दाबल्यानंतर मला अपेक्षित आहे की याचा स्क्वेअर होईल आणि तो स्क्वेअर मला स्क्रीनवर दाखवला जाईल. बघूया होतोय का. मी जेव्हा क्लिक केलं आणि इथं मला एरर आला.
एरर येतोय, काय येतोय? टाईप एरर, अनसपोर्टेड ऑपरंट टाइप्स फॉर डबल ऍस्ट्रिक और POW मीन्स पॉवर, हे फंक्शन आहे स्ट्रिंग अँड इंटेजर. स्ट्रिंग अँड इंटेजर, इंटेजर माझ्या मागे लपलेला आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल. त्याच्यामध्ये एरर काय येतोय की नंबरचा जो स्क्वेअर आहे, इथं आपल्याला करायचे नंबरचा जो स्क्वेअर, त्याच्यामध्ये एरर येतोय आणि ते म्हणते की हे दोन्हीचे टाईप जे आहेत, म्हणजे नंबर जो आहे तो स्ट्रिंग आहे आणि त्यामुळे मी ते करू शकत नाही. नंबर स्ट्रिंग कसा आला तो आपण आपल्या पुन्हा एकदा कोडकडे माघारी जाऊया आणि बघूया की इथं नक्की काय आपला घोळ होतोय. आणि जर तुम्ही इथं बघाल, इनपुट हे फंक्शन नेहमी जेव्हा केव्हा जे फंक्शन आपलं इनपुट घेतं तेव्हा ते स्ट्रिंग याच फॉर्मॅटमध्ये घेतं. मी इथं अशी सुद्धा कमेंट करू शकतो, मी लाईन मध्ये शेवटच्या याला मी लिहू शकतो की हे नंबर जो आहे हा स्ट्रिंग येणार आहे. आणि म्हणून आपण मगाशी शिकलेलो होतो की याचं कन्व्हर्जन जे आहे, टाईप कन्व्हर्जन स्ट्रिंग मधून इंटेजर मध्ये कसं करायचं. ते करण्यासाठी मी पुन्हा एकदा नंबर हा फंक्शन लिहीन, माझं कोड लिहीन. त्यामध्ये मी पुन्हा एकदा नंबर लिहायचाच आहे मला, पण त्याच्या अगोदर मला INT हे फंक्शन वापरायचे, इंटेजर. इंटेजर हे फंक्शन काय करेल की जो स्ट्रिंग आहे, कशी स्ट्रिंग की ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत, उदाहरणार्थ अशी अशी स्ट्रिंग जी आहे की ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत, ABC असेल तर ते करू शकणार नाही, तेही आपण नंतर बघू. तर त्याचं कन्व्हर्जन अंकामध्ये करेल. सो मी पुन्हा इथं नंबर हाच दिलेला आहे. आता इथं तुम्ही एका लाईनवरच दोन नंबर बघताय. त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलेलं होतं की जोपर्यंत हे बरोबरचं चिन्ह नाहीये तर हे असाइनमेंटचं चिन्ह आहे. तो काय होईल, इंटेजर नावाचं फंक्शन किंवा इंट हे काय करेल, हा जो पूर्वीचा आलेला तुमचा स्ट्रिंग आहे जो इनपुट मध्ये, तो घेईल, त्याचा इंटेजर मध्ये कन्व्हर्जन करेल जर सक्सेसफुल झालं तर, आणि ते पुन्हा एकदा नंबर याच नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. त्यानंतर काय करेल की स्क्वेअर हे व्हेरिएबल त्या नंबरचा स्क्वेअर करेल आणि इथं आपण कमेंट लिहू शकतो, स्क्वेअरिंग द इनपुट. म्हणजे इथं मी हा जो नंबर आहे काय करते नक्की स्टेप तर मी याच्यावर लिहिलेला आहे. आणि याच्या आणखीन एक पद्धत आहे, तुम्हाला येतो की लाईनच्या वरती मी लिहू शकतो, ही खालची जी लाईन आहे ती आहे टाईप कन्व्हर्जन. आणि तुम्हाला या सगळ्याच आपण जे इतकं लिहितोय याचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, एरर येणार नाही, याचं कारण की हे कमेंट आहे आणि पायथॉन त्याला इग्नोर करेल. सो आता मला हा अपेक्षित आहे की मी हा कोड सेव्ह करतो. आता कोड सेव्ह केलाय, तुम्ही सेव्ह न करता रन केला तर जुनं व्हर्जन जे आहे तेच रन होईल, त्यामुळं खात्री बाळगा की तुम्ही सेव्ह करताय. आणि त्यानंतर मी आता पुन्हा कमांड प्रॉम्प्ट कडे जातो, थोडं क्लिअर करतो माझी स्क्रीन आणि मी पुन्हा एकदा पायथॉन आणि माझं ट्युटो डॉट पाय मी इथं टाईप करतोय, माझं जस्ट फॉन्ट व्हाईट वर व्हाईट असल्यामुळे दिसत नाहीये. आणि मी पुन्हा करतोय प्रेस इंटर. आता हे पुन्हा एकदा मला विचारते की गिव्ह मी अ नंबर. मी पुन्हा 2 हा नंबर दिला, इथं मी इनपुट दिलंय 2 आणि आता मी प्रेस इंटर करतो. अशा वेळी मला आउटपुट आलेला आहे 4. याचा बरोबर इथं स्क्वेअर होऊन मला आउटपुट मिळालेला आहे. सो या पद्धतीनं आपला हा कोड रन झाला. यातल्या ज्या कमेंट्स आहेत त्या पूर्णपणे इग्नोर झाल्या. कुठंही पायथॉननं त्या कमेंट्सचा काही त्याला अडथळा आला नाही करताना, कारण त्याने जस्ट सिम्पली इग्नोर केलं की हे टेक्स्ट जे आहे हॅश नंतरचं हे पूर्ण इग्नोर त्यानं केलं आणि हा पूर्ण कोड रन झाला. तर याच्यामध्ये जो आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत, इनपुट, टाईप कन्व्हर्जन आणि आपला जो स्क्वेअर जे अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत ते आपण पाहिले. तर याच्या आधारावर तुम्हाला काही असाइनमेंट मिळतील, ते तुम्ही करा. तर निश्चितच आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला वाटतं की हेल्पफुल ठरेल. थँक्यू सो मच.